हॅलो, गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी अशी झाली. खूप मोठे स्पायडर दिसले म्हणजे घराच्या छताला. तर ते काढून घेतले. बघा, खूप मोठे मोठे होते, 2-3 होते. ते सर्व काढून घेतले आणि झाडू होता तो बाहेर आणून त्यांना झटकून टाकून दिलं. त्यानंतर बाकीचं सगळं आवरलं, म्हणजे झाडून वगैरे काढून झालं होतं. आणि आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे सगळं रिलॅक्स सावकाश काम होतं. ही रात्रीची भांडी होती जी की रॅकला लावून द्यायची आहेत. तोपर्यंत सगळ्यांनी आवरलं आणि इकडे चहा करून घेतला. चहा पिऊन झाला आणि त्यानंतर आज नाश्त्यासाठी पोहे बनवले आहेत. सर्वांना पण आवडतात त्यामुळे. आणि बाकीची पण कामं करायची आहेत, कारण जी ड्रेपरीची कपडे वगैरे आहेत तर ती पण मला आज धुवायची आहेत. तर इकडे देवपूजा करून घेतली, भांडी किचन ओटा आवरून घेतला. त्यानंतर रोजचे कपडे आणि हे ड्रेपरीचे जे कपडे आहेत व्हाईट कलरचे, जे आता आषाढी एकादशी आहे त्यासाठी लागणार आहेत, वारकरी मुलांसाठी वगैरे शाळेंच्या त्यासाठी. तर इकडे आरू चिमटे वगैरे घेऊन आली होती आणि आज सगळ्यांनी मदत केली. खूप सारे ड्रेस होते व्हाईट कलरचे, जे की मागे एका शाळेमध्ये घेऊन गेला तर गुलाल वगैरे लागला होता, त्यामुळे ते सर्वच आज घरी धुवून टाकतो. आणि त्यामध्ये आज ऊन पण खूप पडलेलं, पण शेवटी कपडे धुता इतका कंटाळा आलेला, कारण ब्रश करून करून हात पण फार दुखत होता. म्हणजे सगळ्यांचीच मदत झाली. हे पिळून वाळत घालत होते. आरू खालती होती आणि इकडे ध्रुव रुसला होता, कारण तो उन्हात खेळत होता, त्यामुळे त्याला मी रागवलेली. तर त्याला पाणी पिण्यासाठी मागितले तर तो मला देतच नव्हता. त्यानंतर कपडे सगळे सुकले, घरात आणून टाकले आणि ध्रुव बघा रुसून आणखीन इथेच बसलेला होता. त्यानंतर खाली आलो, जेवण वगैरे केलं आणि चिमणी खिडकीमध्ये होती. तर ध्रुव त्याला भूक लागलेली, त्यामुळे तो मांडीवर झोपलेला. संध्याकाळी पिठलं, भाकरी, वरण भात असा बेत होता आणि ध्रुवला इकडे तेल मीठ भाकरी